हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आता जस्ट मी छतवर आलोय आणि छतवर येण्याचा उद्दिष्ट आज एकच असा आहे की मी ना गाईज, खरं सांगतोय बरं का, रात्री 1, 2, 3च्या दरम्यान मी खूप वेळा न्यूज बघायचो. ज्वालामुखीचे उद्दिष्ट ज्वालामुखी फुटलेत आणि खूप मोठा उद्ध्वस्त झालाय ज्वालामुखी फुटून काही लोकांचा. आणि एक सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की रात्री मला झोप येत नव्हतं काय, मी ती ज्वालामुखी बघून भयंकर झालंय आहे ही ज्वालामुखी. आणि ही मी फर्स्ट टाइम बघतोय. ह्या टायमिंगला कधी मी बघत नाही. पण काय झालं अचानक गाईज, म्हणजे न्यूज यायला लागले ज्वालामुखीचे. मग लागले माझ्या फोन मध्ये भरपूर ज्वालामुखीचे. म्हटलं झालंय काय, ही काय झालंय ही बघावं म्हटलं लय भयंकर झालेलं आहे खरंच यार. मी आज या विषयावर ब्लॉग बनवतो. आफ्रिका खंडातील एक देश, या देशात हजारो वर्षापासून निष्कर्ष असलेला एक ज्वालामुखी अचानक उद्ध्वस्त झाला. यामुळे अवकाशात सगळीकडे काळा धूर पसरला आणि धूर एवढा प्रचंड की अरबी समुद्र ओलांडून भारतात येते. यामुळे राजस्थान, पंजाब, दिल्ली अवकाशावरील ढग जमा होतात. प्रत्येक पायलट रद्द केले जातात. म्हणजे गाईज बघितलं बघा, कशी माहिती होती आणि कशी नाही. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण बघितलं असेल गाईज सगळं, की पूर्ण एवढं भयंकर झालं की बोलायचंच काम नाही गाईज. खूप म्हणजे खूप दुःखाची गोष्ट आहे ही. कारण की दिल्लीमध्ये पण खूप अवस्था बेकार झालेली गाईज. गाईज, दिल्लीमध्ये ऑक्सिजन कमी पडायला लागलंय. त्या ऑक्सिजन भेटायला ऑक्सिजन विकत घ्यावं लागलंय दिल्लीमध्ये गाईज. म्हणजे एवढी कंडिशन बेकार आली आपल्या भारतामध्ये. ही ऐकल्यानंतर असं वाटतंय की गाईज, महाराष्ट्र किती सेफ मध्ये आहे आपलं अजून. तरी पण काय सांगता येत नाही गाईज, काय होईल काय नाही. खूप म्हणजे खूप डेंजरच हा ज्वालामुखी होता. चला गाइज, आता आपला ब्लॉग अपन इतना एंड करूँ. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.